ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत कोरे तालीम येथे वस्तादांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी। व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मुलांना तालमीत पाठवा। विलास देसाई। मिरज येथील कोरे तालमीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। वस्ताद शिवाय पैलवान घडत नाही। पैलवानांनी आज वस्ताद मल्लू पाटील यांचे पाद्यपूजन करून गुरु शिष्यांची परंपरा अखंड जपली आहे। एकेकाळी मिरज कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते। नामवंत पैलवानांनी तालमी भरून गेल्या होत्या, पण आज तालमी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। यामध्ये वस्ताद मल्लू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी कोरे तालीम येथे परिश्रम घेऊन पैलवानांना बळ दिलं। आज लहान मोठ्या गटात नावाजलेले 100 ते 150 मल्ल येथे सराव करत आहेत। आज गुरुपौर्णिमा निमित्त सर्व मल्लांनी वस्तादांचे आभार मानले। यावेळी मराठा समाज अध्यक्ष विलासराव देसाई, कोरे तालीमचे आधारस्तंभ किरण बुजुगडे, प्राध्यापक दीनानाथ सुंगारे, मधुकर कोळी, सुभाष पाटील, विनोद कोटकर, विशाल टिकणे, आशिष होळकर, संजय कोटकर, रावसाहेब हुल्ले, प्रभाकर गायकवाड, सचिन कलकुट्टे, महेश शिंदे, पैलवान सनी पाटील, राहुल शिंदे, शिवपाद सन्नाटा, शिवलिंग पाटील, हनुमंत पुजारी सर्व पैलवान उपस्थित होते। यावेळी वस्ताद मलगोंडा पाटील व पैलवान युवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला। अंमली पदार्थ आणि मोबाईल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मुलांना तालमीत पाठवा असं आवाहन विलास देसाई यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। हिंदू संस्कृतीमध्ये ज्या परंपरेला अतिशय महत्त्व आहे अशी गुरु शिष्याची परंपरा आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवस मिरजेमध्ये कोरे तालीम या ठिकाणी आज ही गुरु शिष्याची परंपरा कित्येक वर्षे पाळली जाते आणि आज याच ठिकाणी हा गुरु शिष्यांचा आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला। या ठिकाणी वस्ताद मलगोंडा पाटील, वस्ताद युवराज पाटील यांचं पाद्यपूजन येथील सर्व पैलवानांनी केलं आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू घडवायचं काम वस्ताद मलगोंडा पाटील आणि युवराज पाटील हे करत आहेत। वस्ताद मलगोंडा पाटलांना तर आदर्श वस्ताद आणि मिरज गौरव भूषण हे पुरस्कार मिळाले आहेत। या ठिकाणी तयार झालेले पैलवान आज महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत। बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी 100 मुलं आता सुद्धा कुस्तीचा सराव करतात आणि हे सर्व मुलं आता मी बघितलं, मी या ठिकाणी जवळजवळ या कार्यक्रमानिमित्तानं तासभर आहे, परंतु एकाही मुलाच्या हातामध्ये मोबाईल भेटला नाही किंवा एकाही मुलाची मान त्या मोबाईलकडे भेटली नाही। नाहीतर आज तुम्ही रस्त्यामध्ये बघताय की प्रत्येक जण मान खाली घालून मोबाईलचा डाटा बघत असतो किंवा मोबाईलवर विचित्र। आणि या ठिकाणी आज मुलं संपूर्ण व्यसनाधीन झालेले आहेत। या ठिकाणी ड्रग्ज असेल, मग इतर अंमली पदार्थाच्या नादाला लागलेले आहेत, परंतु या ठिकाणी बघितलं संपूर्ण मुलांची तब्येत चांगली तयार झालेली आहेत, निर्व्यसनी मुलं आहेत आणि या ठिकाणी हे जे या तालमीचं काम आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे। परंतु आता या तालमीची थोडीशी दुरावस्था झालेली आहे आणि मिरजेतल्या तमाम दानशूर कुस्तीप्रेमी आणि राजकारणी लोकांना सुद्धा मी या निमित्तानं आवाहन करीन की या तालमीसाठी तालीम चांगली ऊर्जित अवस्थेत यावी, यासाठी चांगलं भरीव सहकार्य आपणाकडून अपेक्षित आहे। जसं आम्ही करायला तयार आहे तसं आपणही 2 पावलं पुढे येऊन प्रत्येकाने या तालमीसाठी काम करावं। याचबरोबर मी असंही आवाहन करेन की आज या कुस्ती क्षेत्रामध्ये आपापल्या घरातून एक तरी मुलगा तुम्ही इकडे पाठवा, कारण एक असं म्हटलं जात आहे की घरामध्ये एक पैलवान असेल तर त्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची कुणाची हिंमत होत नाही। तर हा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि आपल्या घरातील मुलं या ठिकाणी पाठवावीत। या निमित्तानं या संपूर्ण या ठिकाणी जमलेल्या सर्वच लोकांना गुरुपौर्णिमेच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।